मंडळी नमस्कार, न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो। मंडळी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करतायत। त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात कोणत्या पक्षाचे दोन उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे राहतात याचं चित्र जवळपास आता स्पष्ट झालं आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने 2019 साली लढवलेल्या आणि जिंकलेल्या मतदारसंघात सध्या दोन्ही राष्ट्रवादी आपले उमेदवार देत आहे। त्यातच शरद पवार यांनी अनेक तरुण उमेदवारांना आपल्या पक्षाकडून संधी दिली आहे। त्याच तरुण उमेदवारांविरोधात महायुतीकडून देखील उमेदवार दिले जात आहेत। याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मंडळी, या व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत तासगाव विधानसभा मतदारसंघापासून। या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून दिवंगत नेते आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी दिली आहे। तर महायुतीकडून सांगलीचे 2 वेळा खासदार राहिलेले संजय पाटील यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे। संजय पाटील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले। काँग्रेसचे विशाल पाटील यांनी संजय पाटलांना पराभूत केलं। हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे असल्यामुळे अजित पवार यांच्या पक्षानेही या मतदारसंघात संजय पाटलांना उमेदवारी दिली। मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे कारंजा विधानसभा मतदारसंघ। शरद पवार यांच्या पक्षाने न्यायक पाटणी यांना उमेदवारी दिली आहे। सद्यस्थितीला भाजप महायुतीने या मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला नसला तरी सईताई डहाके यांना इथून महायुतीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आता व्यक्त होते आहे। डहाके यांनी मागच्या काही काळापासून या मतदारसंघात लढण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्या दृष्टीने त्यांनी तयारीही केली आहे। म्हणजे यानंतर सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने युगेंद्र पवार यांना इथली उमेदवारी दिली आहे। तर महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे या मतदारसंघात उमेदवार आहेत। त्यामुळे या हाय व्होल्टेज लढाईकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे। अजित पवार विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत, तसंच या मतदारसंघातून ते आजपर्यंत 7 वेळा निवडून आले आहेत। त्यामुळे अजित पवार यांच्या विरोधात असणारे नवखे युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या विरोधात कसं लढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। युगेंद्र पवार हे शरद पवारांचे उमेदवार असल्यामुळे अजित पवारांना यावेळी आव्हानही कठीण असल्याचं सांगितलं जातंय। मंडळी, यानंतर आपण पाहणार आहोत जो मतदारसंघ आहे तो आहे अकोले विधानसभा मतदारसंघ। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं अमित भांगरे यांना इथली उमेदवारी दिली आहे। त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार किरण लहामटे हे उमेदवार आहेत। लहामटे विद्यमान आमदार असल्यामुळे तसंच अजित पवार यांच्या पक्षात असल्यामुळे मतदारसंघावर त्यांचं चांगलं वर्चस्व आहे। मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर लहामटे यांनी अजित पवारांची साथ दिल्यामुळे शरद पवारांनी अमित भांगरे यांना इथली उमेदवारी दिली आहे। आता इथला सामना कसा होतो हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे। मंडळी, यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार रोहित पवार यांना उमेदवारी दिली आहे। तर महायुतीकडून त्यांच्या विरोधात माजी आमदार राम शिंदे हे भाजपचे उमेदवार असणार आहेत। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता। त्यामुळे यंदाची लढत ही देखील महत्त्वाची असणार आहे। महायुतीकडून भाजप शिवसेनेशिवाय अजित पवार यांची राष्ट्रवादी देखील राम शिंदे यांच्यासाठी या मतदारसंघात काम करेल अशी शक्यता व्यक्त होते आहे। यानंतर बीड विधानसभा मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेणार आहोत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर हे इथले राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। क्षीरसागर हे मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। तर महायुतीकडून अद्याप उमेदवारी या मतदारसंघासाठी जाहीर झाली नाही। मात्र महायुतीकडून अनेक नेते या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत। त्यातच योगेश क्षीरसागर यांच्या नावाची चर्चा महायुतीकडून होते आहे। राष्ट्रवादी फुटीनंतर संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांची साथ दिली होती। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांना बीडमधून महत्त्वाची लीड मिळवून देण्यात संदीप क्षीरसागर यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती। तसंच या मतदारसंघातून नुकतंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणाऱ्या ज्योती मेटे या देखील इच्छुक होत्या। बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर मोठा आहे। त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष असणारे मस्के यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत इथून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती। मात्र ऐनवेळी पुन्हा एकदा शरद पवारांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना इथली उमेदवारी दिली। आता या मतदारसंघात बंडखोरी पाहायला मिळते का, की महायुतीकडून नेमकं कुणाला उमेदवारी दिली जाते हे देखील यावर देखील राजकारण ठरणार आहे। यानंतर आष्टी या बीड जिल्ह्यातल्या मतदारसंघामध्ये आपण पाहणार आहोत की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मेहबूब शेख यांना उमेदवारी दिली आहे। शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष आहेत। मेहबूब शेख यांनी बीड लोकसभा निवडणुकीवेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती। तर महायुतीकडून मेहबूब शेख यांच्या विरोधात अद्याप उमेदवार दिलेला नाहीये। आता तो नेमका कोण उमेदवार असेल याबद्दल देखील उत्सुकता आहे। मंडळी, अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिषेक कळमकर यांना इथली उमेदवारी जाहीर झाली आहे। या मतदारसंघात विद्यमान आमदार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आहेत। जगताप यांनी राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवारांची साथ दिली। त्यामुळे शरद पवारांनी या मतदारसंघात कळमकर यांच्यासारखा युवा नेत्याला संधी देत
विधानसभा निवडणुकीत उतरवलं आहे। मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातला राहुरी विधानसभा मतदारसंघ। इथले विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे। त्यामुळे पुन्हा एकदा शरदचंद्र पवार पक्षाकडून तनपुरे यांनाच इथली उमेदवारी जाहीर झाली। तर महायुतीकडून त्यांच्या विरोधात माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे भाजपचे उमेदवार आहेत। त्यामुळे इथली लढत महत्त्वाची असणार आहे। कर्डिले यांना राजकारणातला दीर्घ अनुभव आहे, तर प्राजक्त तनपुरे हे दुसऱ्यांदा या मतदारसंघात आपलं नशीब आजमावणार आहेत। त्यामुळे ही लढाई अतिशय महत्त्वाची असणार आहे। मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे पंढरपूर विधानसभा मतदारसंघ। शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवा नेते भगीरथ भालके यांना इथली उमेदवारी, तर महायुतीकडून भालके यांच्या विरोधात विद्यमान आमदार समाधान अवताडे हेच असणार आहेत। भगीरथ भालके यांचे वडील भारत भालके या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते, मात्र त्यांच्या निधनानंतर समाधान अवताडे यांनी पोटनिवडणुकीत या मतदारसंघात विजय मिळवला होता। त्यामुळे पुन्हा एकदा भालके विरुद्ध अवताडे अशी लढत आपल्याला यावेळी पाहायला मिळणार आहे। मंडळी, यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून समरजित सिंह घाटगे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर महायुतीकडून या मतदारसंघात विद्यमान आमदार असणारे हसन मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। मुश्रीफ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि मंत्री देखील आहेत। घाटगे हे यापूर्वी भाजपमध्ये होते, मात्र हा मतदारसंघ महायुतीकडून हसन मुश्रीफ हेच लढणार आहेत हे जाहीर झाल्यानंतर घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तिकीट मिळवलं। त्यामुळे हा मतदारसंघ देखील महत्त्वाचा आहे, तसंच चर्चेत देखील आहे। म्हणजे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे जळगाव जिल्ह्यातला मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहिणी खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर महायुतीकडून शिवसेना शिंदे पक्षाचे चंद्रकांत पाटील हे उमेदवार असणार आहेत। रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत, त्यामुळे खडसे यांचा स्टँड या निवडणुकीत कसा राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मंडळी, यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर या विधानसभा मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेणार आहोत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उदय सांगळे यांना इथली उमेदवारी जाहीर झाली आहे, तर महायुतीकडून अजित पवार पक्षाचे माणिकराव कोकाटे हे उमेदवार आहेत। कोकाटे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघाचे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदारसंघात बांधून ठेवण्यात त्यांनी यश मिळवलं आहे। तसंच कोकाटे यांना मतदारसंघाची चांगली जाण आहे, त्यामुळे हा मतदारसंघ लढण्यासाठी त्यांना सोपा जाईल असंही सांगितलं जातंय। मात्र ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सांगळे यांना उमेदवारी दिल्यामुळे ही लढत पुन्हा एकदा चुरशीची होईल असं सांगितलं जातंय। मंडळी, यानंतरचा मतदारसंघ म्हणजे विक्रमगड विधानसभा। या मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुनील भुसारा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर महायुतीकडून हरिश्चंद्र भोये हे भाजपचे उमेदवार असणार आहेत। यानंतरचा मतदारसंघ म्हणजे जुन्नर विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघासाठी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सत्यशील शेरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार अतुल बेनके हेच उमेदवार असणार आहेत। त्यामुळे ही लढत देखील कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राष्ट्रवादी फुटीनंतर बेनके यांनी अजित पवारांची साथ दिली, त्यामुळे शरद पवारांच्या मनात बेनके यांच्याविषयी नाराजी असल्याचं सांगितलं जातंय। त्यातच सत्यशील शेरकर यांच्यासारखा महत्त्वाचा आणि मजबूत उमेदवार शरद पवारांनी मैदानात उतरवल्यामुळे अतुल बेनके यांच्यासाठी यंदाची विधानसभा आव्हानात्मक असणार आहे। तर मंडळी, हे काही तरुण उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरवले आहेत। या तरुण विरुद्ध विद्यमान आमदारांविरुद्ध या लढाईला कोण कसं जिंकेल किंवा ही लढाई कशी खेळली जाईल याबद्दल आपल्याला सगळ्याला पाहावं लागणार आहे। तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची